नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला असेल तर समजा हा योगायोग नाही. कारण आज मी सांगणार आहे असा 10 दिवसाचा सोपा रुटीन जो मी स्वतः फॉलो केला, हजारो लोकांनी फॉलो केला आणि ज्याच्यामुळे पोटाची आणि मांड्यांची साठलेली चरबी लक्षणीय प्रमाणात कमी व्हायला मदत झाली. सूचना: हा व्हिडिओ कोणत्याही आजारावरील उपचार नाही. ही माहिती जनरल फिटनेस आणि लाईफस्टाईलसाठी आहे. कोणतीही नवीन सवय सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. चला मग मंडळी, आता सुरू करूया. पोट आणि मांड्यावरची चरबी का साठते? 1. हार्मोनल बदल. विशेषतः महिलांमध्ये 30 ते 40 नंतर हार्मोन्स बदलतात. इन्स्ट्रोजेन, इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतं. यामुळे चरबी थेट पोट आणि मांड्यांवर साठते. 2. बसून राहण्याची सवय. लांब वेळ बसणे, मोबाईल, टीव्ही, ऑफिस वर्क आणि हालचाल कमी. 3. चुकीचा आहार. मैदा, साखर, तळलेले पदार्थ, रात्री उशिरा खाणे. 4. ताणतणाव आणि झोपेचा अभाव. कोर्टिसोल हार्मोन वाढतो आणि चरबी कमी होत नाही. मग मंडळी, मी असं काय केलं ज्यामुळे 10 दिवसात माझं वजन कमी झालं? मी माझा 10 दिवसाचा गोल ठेवला होता. पोटाची फुगवटा कमी करणे, मांड्यांची चरबी सैल करणे, पचन सुधारण, शरीर डिटॉक्स, सूज कमी करणे. 10 दिवसाचा परफेक्ट रुटीन. सकाळची सुरुवात उपाशी पोटी. त्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्लस लिंबू प्लस मध. 1 ग्लास कोमट पाणी, अर्धा लिंबाचा रस प्लस अर्धा चमचा मध. डायबिटीस असेल तर मध टाळा. त्याचे फायदे असे की पचन सुधारते, चरबी वितळण्यास मदत आणि मेटाबॉलिझम वाढतो. नंतर मी 10 मिनिटे पोटासाठी श्वसन केले. श्वसनमध्ये कपाळभाती 5 मिनिटं, अनुलोम विलोम 5 मिनिटं. त्याचा परिणाम असा की पोटातील चरबीवर थेट काम, गॅस, बद्धकोष्ठता कमी. त्यानंतर सकाळचा व्यायाम 20 मिनिटं. डे 1 ते डे 10 रोज हे करा. त्यामध्ये तुम्ही करू शकता स्पोर्ट जॉगिंग 5 मिनिटं, स्क्वॅट्स 30, लेग रेस्ट 20, सायकल स्केच 20 आणि प्लँक 30 सेकंद. यामुळे मांड्या आणि पोट घट्ट होऊ लागतात. नाश्त्यामध्ये 8 ते 9 दरम्यान मी योग्य नाश्ता म्हणजे काय घ्यायची, तर मी त्यामध्ये घ्यायची ओट्स प्लस भाज्या, उकडलेली अंडी किंवा स्प्राउट्स, पोहे, तेल कमी असलेले. आता आपल्याला काय टाळायला पाहिजे? आपल्याला टाळायला पाहिजे ब्रेड, बिस्किटे, साखर आणि चहा. दुपारच्या जेवणात काय असावं? मित्रांनो, आता आपण बघूया ताटात काय असावं. ताटात असावं 1 चपाती किंवा ज्वारी किंवा बाजरीची 1 भाकरी, भरपूर भाजी, वरण किंवा डाळ आणि कोशिंबीर. जेवणानंतर 5 मिनिटे चालणे बंधनकारक. आता पाहूया संध्याकाळी मी काय करायची. संध्याकाळी 5 वाजता चरबी कमी करणारा ड्रिंक म्हणजेच कोमट पाणी, जिरेपूड आणि सौंफ. पाणी धरून ठेवलेली सूज कमी होते. मंडळी, आता आपण पाहूया रात्रीचे जेवण. रात्रीचे जेवण 7:30च्या आधीच केले पाहिजे. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता सूप, उकडलेल्या भाज्या, खिचडी, अगदी हलकं जेवण. भात चपाती टाळा 10 दिवस तरी. आणि झोपण्याआधी 1 ग्लास हळदीचं दूध किंवा कोमट पाणी. यामुळे झोप सुधारते, चरबी जळण्याची प्रक्रिया सुरू होते. मित्रांनो, तुम्ही आता विचारत असाल एवढं केल्यानंतर फरक पडतो का? हो, फरक पडतो. 10 दिवसात काय बदल दिसतील हे तुम्हाला स्वतः कळतील. 10 दिवसात पोट फुगलेलं कमी होतं, मांड्या सैल होतात, कपडे सैल वाटतील, चेहऱ्यावरती एक वेगळाच तेज येईल, वजन 2 ते 4 किलो कमी. पण हे व्यक्तीनुसार. 10 दिवस पूर्णपणे तुम्ही हे टाळा, ज्यामुळे फरक लवकर जाणवेल. साखर, मैदा, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक, रात्री उशिरा जागणं, हे जर टाळलं तर फरक तुम्हाला खूप लवकर कळेल. आणि खास टिप्स: रोज 8 ते 10 हजार पावले चालणे, भरपूर पाणी पिणे, मोबाईल कमी वापरणे, ताणमुक्त राहणे. महिलांसाठी तर खास सूचना आहे: पिरियड्स दरम्यान हलका व्यायाम करा. थकवा जाणवल्यास विश्रांती घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. स्वतःवरती प्रेम केलं तर हे करणं खूपच सोपं होईल. आता शेवटचा मेसेज. मित्रांनो, चरबी एका रात्रीत वाढत नाही आणि कमीही एका दिवसात होत नाही. पण जर 10 दिवस प्रामाणिकपणे हा रुटीन फॉलो केला तर फरक नक्की जाणवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.